हे गुड मॉर्निंग. सो कालचा व्लॉग थोडा विचित्र एंड केला मी, कारण मी प्रॉपर्टी शोधत शोधत इथे पोचेपर्यंत, जिथे आता मी स्टे केलाय या मागच्या कॉटेजमध्ये, मला बराच लेट झाला. आणि मी जिथे राहिलेलो येल्लापुरा, तिथून इथे पोचेपर्यंत नियरली 250 किलोमीटर होतं. येता येता खूप थकलो आणि नंतर ताकद नव्हती व्लॉग वगैरे करायची काय, आणि जेवून झोपायचं होतं. कारण मला माहिती होतं इथे जसे हे कॉटेजेस आहेत, इकडे मच्छरचा इश्यू असणारच आहे. सो लकीली मी येता येता जे लोकल शॉप्स आहेत तिथून मच्छर अगरबत्ती घेतलेली. सो इकडे व्लॉग बनवायला, व्हिडिओ बनवायसाठी प्रॉपर्टी सुंदर आहे, की रील्स बनवायचे, शॉर्ट्स बनवायचे आहेत. ओके, फोटोजेनिक आहे. बट इन रियालिटी जेव्हा तुम्हाला झोपायचं आहे, इतके मच्छर आहेत ना, बाप रे. तुमची तुमची मर्जी. कारण इकडे सगळे कॉटेजेसच आहेत मेजरली. खूप कमी रूम आहेत, लाईक प्रॉपर रूम्स आहेत कन्स्ट्रक्ट केलेले. सो मी ह्या प्रॉपर्टीमध्ये राहिलो काल. फ्रेशली बिल्ड प्रॉपर्टी आहे. ते बघा, अजून तिकडचं ड्रॉइंग कम्प्लीट नाही झालंय वॉलचं. हा जो आहे फर्स्ट नाही सेकंड, त्याचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. बरंच काम अजून बाकी आहे. आज मला अजून थोडं लवकर उठायचं होतं. त्याच्या मागचं रिझन असं आहे की इकडे 10 मिनिट्स पासून दूर एक हिल आहे स्पेशल. तिथे असं म्हणतात की बजरंगबलींचा तिथे बॉर्न झालेला. सो तो बॉर्न स्पॉट आहे बजरंगबलींचा. सो तिथे जायचंय मला, आणि त्याच्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे. सो मी आता वाजले आहेत आय थिंक 7:30. सो 7:30 झालेली जेव्हा मी ब्लॉग स्टार्ट केलेला. मी 7ला उठलोय. ऍक्च्युली 6:30 पासून उठलोय, कारण लाईट गेलीये. रात्रीपासून लाईट गेलीये. बट इथे गारवा एवढा चांगला आहे की मला लाईटची गरज नाही पडली. आणि दुसरा रिझन म्हणजे गरम पाणी 7 नंतर देणार होते ते. तर आता गरम पाण्यासाठी बोललो. आता 7:30 झाले तरी तो पूर्व्या सांगून गेलाय की थोडा 10 मिनिटांनी देतो करून. सो स्टे ट्यून, कम्प्लीट ही सिरीज बघा, कारण अजून बरेच ठिकाण आहेत जे स्टोन चॅरिएट वगैरे आहे हम्पीमध्ये, ते पण मी व्हिजिट करणार आहे. आणि जर ह्या प्रॉपर्टीवर तुम्हाला यायचं असेल तर ह्याचे पण मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. आणि ह्याच्या आधीचे सगळे ब्लॉग बघा, त्याच्या पण डिस्क्रिप्शन चेकआउट करा. त्याच्यामध्ये पण बरेच डिटेल्स मी दिलेले आहेत. ओके, आणि हा पण ब्लॉग पूर्ण बघा. हाय, सो फायनली मी आलोय अंजनिया टेम्पल, म्हणजे बेसिकली तो स्पॉट जिथे बजरंगबलींचा बॉर्न झालेला. ओके, सो तो तिथे आहे टेम्पल वरती. ते जे दिसतंय ते टेम्पल आहे. आणि ट्रेक आहे इकडे पण. ट्रेक इन द सेन्स स्टेअर्स आहेत बरेच. आता बघू किती स्टेअर्स आहेत, त्याच्यावरून डिसाईड होईल. जस्ट आलोय मी, आता बघतो पुढचं सांगतो. मी आता बरंच शूट केलं. अनलकीली मी शूट म्हणजे व्हिडिओ स्टार्ट करायचा विसरलो. आता एक क्रॉस चेक करतोय माईक तरी चालू आहे की. ओके, सो मी बरंच शूट केलेलं. आता सध्या मी आहे विरूपक्ष टेम्पलला. बट ते मी स्टार्ट बटन दाबायचं विसरलो. सो मिस आउट झालंय बरंच. सो हे आहे विरूपक्ष टेम्पल, सॉरी पंपा सरोवर, आणि इथे विरूपक्ष टेम्पल. सो मी जिथे बजरंगबलींचा बॉर्न झाला, सॉरी हे शबरी केव आहे, शबरी केव. आणि लक्ष्मी टेम्पल, महालक्ष्मी टेम्पल, लक्ष्मी टेम्पल आणि शबरी केव. भाई चप्पल पहन के जाते क्या ऊपर की इधर ही ऊपर जाते ना? ओके, सो ऍक्च्युली मी ह्याच्यासाठी विचारतोय कारण खूप जास्त गरमी आहे इकडे, आणि मार्बल आहे सगळीकडे, आणि ते खूप जास्त तापलेत. सो हे आहे शबरी केव आणि महालक्ष्मी टेम्पल. तर हे साहजिक आहे लक्ष्मी टेम्पल असेल. आणि मी जिथे बजरंगबलींचं बॉर्न झालं, अंजनिया हिल, तिथे सुद्धा जाऊन आलो. बट तिकडे माझं फोनची बॅटरी लो असल्यामुळे मी शूट नाही केलं काही. आता पण जे शूट होतंय ते गाडीमध्ये, बाईकमध्ये, मी स्कूटीमध्ये चार्जला लावलेलं थोडं.
त्याच्यामुळे शूट करता येते, नाही तर मला ते सुद्धा पॉसिबल नव्हतं शूट करायला, कारण जिथे मी राहत होतो तिथे रात्रीपासून लाईटच नाही आहे. सो आता मी पहिला तुम्हाला महालक्ष्मी टेम्पलला घेऊन जातो. लक्ष्मी टेम्पल. सो हे कुंड आहे. आता मला नाही ह्याची काहीच हिस्ट्री माहिती, बट सो मी थोडंसं शूट केलं, नंतर मला समजलं तिथे शूट प्रोहायबिटेड आहे, पण पॉसिबल होतं तर मी तुमच्यासाठी फोटो क्लिक केला, तर तुम्ही फोटोमध्ये दर्शन घेऊ शकता. हे आहे पंपा सरोवर. याची पण मला तितकी हिस्ट्री नाही माहिती आहे, आणि मी जस्ट सगळ्या ब्लॉगमध्ये फक्त लोकेशन्स दाखवतोय, हिस्ट्री नाही सांगत आहे, कारण हिस्ट्रीसाठी तुम्हाला दुसरे चॅनल्स असतील, दुसरीकडे हिस्ट्री अवेलेबल असेल, इवन गुगलवर सुद्धा हिस्ट्री अवेलेबल असेल. सो त्याच्यासाठी मी माझा ब्लॉगने एकदम मोठा करणार आहे, लांबलचक करणार आहे. बट जर तुम्हाला हिस्ट्री हवी असेल सो आय कॅन ट्राय. ओके, तर आता मी जातोय शबरी केव. ओके, सो हे असं आहे शबरी केव. सो इथे पण चप्पल काढून जातात आतमध्ये. सो ही केव आहे, ठीक आहे. आय डोंट थिंक सो इथे अजून काय आहे, बट इकडे हे चरण आहेत. आता त्यांच्या मागची हिस्ट्री बट आय डोंट नो, बट ठीक आहे. हा पण एक स्पॉट आहे इकडे. मेन इकडचं अट्रॅक्शन आहे हे पंपा सरोवर. सो जेवढं मला पॉसिबल होईल ना, मी हिस्ट्री काढायचा प्रयत्न करेल, आणि डिस्क्रिप्शनमध्ये तरी ॲटलिस्ट टाकेन, जेणेकरून तुम्हाला वाचता येईल. ओके, सो मी आता निघतो, कारण बरेच स्पॉट करायचे आहेत. 2 दिवस मी अजून एक्सटेंड केलं आहे, सो बघू आता. ओके, थँक्यू. स्टे ट्यून. हाय. सो मी अशा स्पॉटला आलो आहे की जो जास्त फेमस नाही आहे आय थिंक, बट खूप अट्रॅक्टिव्ह आहे. थोडं पुढे जाऊन दाखवतो. तर इथे असे टेम्पल आहे, शिव मंदिर आहे असं मला कळालं बाहेर, आणि त्याच्याच बाजूला तुंगभद्रा रिव्हर आहे. सो हे आहे, अजून आहे. सो जरा इथे साईडला चप्पल काढतो आणि आज जाऊन दर्शन घेऊन येतो कसं आहे काय आहे. ओके, आणि हे इथे चालू आहे, जे पण काही प्रेयर चालू आहे किंवा काय ते इथे चालू आहे. बॅकग्राऊंड म्युझिक नाही मी चालू ठेवली. आणि ते पण आहे हे लाईक सरोवर सारखं किंवा असं तलाव सारखं. सो मी ॲक्च्युली आलेलो इथे तुंगभद्रा रिव्हरचा एक पॉईंट आहे तो बघायला, बट इकडे पण
मंदिर होतं तर म्हटलं दर्शन घेऊन जाऊ. ओश, नाईस. ओके, मला वाटलं विठ्ठल मंदिर सारखं वाटलं, बट नाही. ते दुर्गा मंदिर हो कार्य. मी फ्लॅश ऑन, आता फ्लॅश ऑन केलं तर थोडा बेटर दिसेल. सो विष्णू मंदिर आहे बेसिकली हे. शिव मंदिर पुढे आहे, पण बंद आहे मंदिर. नाही, देवी मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे. ओके, दुर्गा मातेचं मंदिर आहे. सो आता फ्लॅश बंद करतो, आता गरज नाही आहे. बट हां, मस्ती चालली आहे, मस्ती नुसती. सगळीकडे येतात, सगळीकडे माकडे आहेत सगळीकडे. यार काय कन्स्ट्रक्शन आहे याचं. मी आहे ना फोटो क्लिक करतो आणि व्हिडिओमध्ये अटॅच करतो. आतमधून तर इतकं सुंदर आहे ना, पण आय थिंक कॅमेरामध्ये शूट करून क्लिअर करणार नाही, बट आय विल ट्राय. सो आता मी चाललोय मेन मंदिर. आय थिंक तर त्याचा एंट्रन्स कुठून एक्झिट कुठून मला नाही माहिती, आणि शूट अलाउड आहे की नाही ते पण नाही माहिती, बट आई विल ट्राय. एंट्रन्स है एग्जिट है? एंट्रन्स किधर से चलेगा ना? सो ज्या मंदिरात मी आलोय त्या मंदिरात सध्या आलाय एलिफंट, आणि हा एक व्ह्यू बघा फक्त, मस्त आहे. आता मी जातो एलिफंट बघायला, ट्राय करतो जर दाखवता आलं तर एलिफंट. आता तो आलाय की इथेच असतो मला काहीच आयडिया नाही. ओके, बट आय विल ट्राय टू शूट ॲटलिस्ट. हां, ओके. सो ते एक ब्लेसिंग घ्यायचं टाईप आहे. मी केरलाला गेलेलो एलिफंट राईडला तेव्हा पण केलेलं. त्यांच्या सोंडेमध्ये सम अमाऊंट द्यायची, मग ते ब्लेसिंग देतात डोक्यावर सोंड ठेवून. शट, मी खूप इम्पॉर्टंट किंवा तसं नाही, जो बाहेरून बघितलेला तोच व्ह्यू आतमधून पण तितकाच सुंदर दिसतोय. लो लाईटमुळे मे बी थोडा कमी दिसत असेल. आणि दुसरं हे तर दिसणारच नाही, बट स्टील टुरिस्ट गाईड काहीतरी सांगत होतं ते ऐकायला मी ट्राय करत होतो. आणि हा आहे मंदिर. सो वॉट अ जोक. विरूपक्ष टेम्पल जे मी सकाळी शोधत फिरत होतो, किंवा एक बाय चान्स जस्ट पोचलेलो असं मला वाटलं, तर ऍक्च्युअल मध्ये जे मी चुकून आलोय परत, हे हे विरूपक्ष टेम्पल आहे. आणि हे मला हे काका आहेत, हे पुस्तक सेल करतात, त्यांनी सांगितलं की हे विरूपक्ष टेम्पल आहे. सो हे विरूपक्ष टेम्पलच्या बाहेर असे एक स्टोन्स आहेत. सो जर आता हे विरूपक्ष टेम्पल आहे, तर मी उद्या डेफिनेटली परत येईन विरूपक्ष टेम्पल. प्लस मला उद्या परत हे सुद्धा करायचं आहे, जिथे बजरंगबलींचं जन्मस्थान आहे, अंजनिया हिल, ते सुद्धा मला परत एकदा व्हिजिट करायचं आहे. सो नंदी जरा स्पेशल नाही वाटत. आणि हे पण मस्त आहे. सो मी उद्या परत येतो
आणि डे टाईममध्ये दर्शन घेईन आणि अभिषेक पण करेन. या टायमाला मला माहीत नव्हतं अभिषेकचं लाईन वगैरे काय, आणि स्टील गर्दी कमी आहे आज. बट बॅड लक बोलू शकतो किंवा काय माहीत नाही, जाऊ दे. आणि हे इतिहास काइंड ऑफ सो दिसणार तर नाही, मी फोटो क्लिक करून पोस्ट करेन. सो मी आता आलेलो हम्पी बाजारला. मी पूर्ण फिरून झालो आहे आणि मग मला आठवलं आहे की व्लॉग पण करायचं आहे. सो आता व्लॉग केलं आहे. आणि आज मी एक नवीन गोष्ट शिकलो की हे वाजवतात कसं, हे बोल वाजवतात कसं ते. आणि मी फर्स्ट अटेम्प्टमध्येच नाही, सॉरी, सेकंड अटेम्प्टमध्येच खूप मस्त वाजवलं असं ते शॉपकीपरचं म्हणणं होतं. बट मी नाही ते परचेस करत असतील. ओके. सो हम्पी बाजार पण वन टाईम व्हिजिटसाठी ओके आहे. आणि मेन म्हणजे विरूपाक्ष टेम्पलच्या जस्ट बाहेर आहे. हे जर इथे दिसतं आहे तुम्हाला, हा विरूपाक्ष टेम्पल आहे आणि त्याच्यात थोडंसंच वॉकेबल डिस्टन्सवर आहे. सो येऊ शकता तुम्ही इझिली. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला आवडलं तर कमेंट करा, जे पण तुमचं पॉईंट ऑफ व्ह्यू आहे